कोणी कुंकड वाजवायला लागले. मृदंगाचार्याला कळना अहो टाळ कसा वाजला पाहिजे. टाळाच्या नादात असा घुळ घुळा वाजती टाळ झनना नादर टाळ कशी असे गुळगुळ वाजले पाहिजे. घाट्या वाजल्यावानी बैलाच्या घुंगर कशी वाजते, घाट्या का घुंगर म्हणते तशी वाजू नका. टाळा अशी एक नंबर वाजली पाहिजे. विठाला विठाला संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव गजाननं भूतगणादि सेवितं कपेत जम्बू फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितं भक्कराभ्यो धृतो येन तस्मात् विधातुर्वत्सत्ते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् विठाला विठाला प्रतिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा शांती ब्रह्म एकनाथा तुकाराम तुकाराम नाम गीता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेनी केला पुरुषार्थ कोलारवाडी पुण्यभूमी पवित्र तेथ वसती शिवगिरी बाबा संत तयाचे दर्शन करता पुण्य पडे पदरात आईशा यती संन्याशी पुरुषास नमन माझे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठाला विठाला आता कृपा भांडवल सोडी भरी माझे मतीची पोतडी परिज्ञान पथ्य जोडी थोरा माते संत सजना साष्टांग नमन श्रोते जनासी लोटांगण एका विनवी जनार्दन अतिगोड निरूपण पुढे आहे ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरया जन जड जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी शिवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अखिलकोट ब्रह्मांड नायकाचे लाडकी लढवाळ भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय पंचम वेद निर्माते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा संत पर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा तुकोबराय या अभंगाद्वारे म्हणतात तुम्ही संत आहेत मायबाप आहेत कृपावंत आहेत संत कृपावंत आणि संत मायबाप आहेत आणि संत संत आहेत असे 4 विशेषण तुकोबराय पहिल्याच चरणात सांगतात मग महाराज तुम्ही संत आहेत म्हणतात ठीक आहे त्यांनी आई वडिलाची उपमा त्यांना देतात ठीक आहे कृपावंत आहे ठीक आहे मग त्यांचं अजून काहीतरी वर्णन करा ना मग तुकोबारायांनी वर्णन केलं वाढावया सुख भक्ती भाव धर्म हे त्यांचं वर्णन केलंय मग महाराज ते भक्ती भाव धर्म वाढवण्यासाठी इथे येतात का महाराज म्हणले येतात नाही अवतार तुमच्या करता धारण करतात अवतार तुम्हा धराया कारण मग कशा करता महाराज अवतार घेतात महाराज म्हणले उद्धरया जन जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत इथे येतात मग महाराज आम्हाला 3 चरणामध्ये तुम्ही संताची व्याख्या सांगितली संत काय करण्यासाठी इथे येतात ते सांगितलं संताचं कार्य काय ते आम्हाला सांगितलं पण संताचं नाव नाही सांगितलं तुकोबाराय म्हणतात मी संताचं नाव नाही सांगणार पण गुणाचं वर्णन केल्याशिवाय राहणार नाही मग महाराज नेमके संत आहेत कसे नाही संत कसे आहेत महाराज म्हणतात ते संत कसे तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी जसा गुण आहे तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरया जन जड जीव साधा सोपा सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला कोणी म्हणायला नको आपल्या मठामध्ये श्री क्षेत्र बरबाडा या ठिकाणी मठामध्ये रामगुरु बाबांच्या मठामध्ये आपल्या रामकिसन बाबांनी आणले महाराज आणि महाराजांनी अभंग सोडवला नाही असं कोणी म्हणायला नको म्हणून भागवत भाऊ मी 2-3 मिनिटात तुम्हाला भावार्थ सांगितला तसंही माझं वक्तव्य असं असतं कितीही विद्वान असू द्या महाराज कितीही ज्ञानी असू द्या आणि कितीही पंडित असू द्या अभंग महाराजाला सोडविता येत नाही आणि महाराजांनी म्हणायचं नाही मी अभंग सोडवला अभंग महाराजाला सोडविता येत नाही पण अभंग महाराजाला सोडविता येत नाही बाबा पण अभंग महाराजाला सोडविल्याशिवाय राहत नाही कळालं नाही वाटतंय तुम्हाला शेवटची बुंदी खाल्ल्याशिवाय कोणी जाऊ नका कालेची बरोबर अहो तुम्हाला कळल पटल अशा भाषेत सांगतो एका अभंगाची निश्चिंती
मंठा तालुक्यातले महाराज करू शकत नाही. एका अभंगाची निश्चिंती श्रीरंग महाराज. जालना जिल्ह्यातले महाराज करू शकत नाही. मी तर म्हणतो एका अभंगाची निश्चिंती महाराष्ट्रातले महाराज करू शकत नाही. याच्या पुढे जाऊन विष्णू महाराज सांगतो, बाबा याच्या पुढे जाऊन सांगतो, एका अभंगाची निश्चिंती जगातले महाराज करू शकत नाहीत. एका अभंगाची निश्चिंती जगातले महाराज करू शकत नाहीत, पण एक अभंग अख्ख्या जगातल्या महाराजाची निश्चिती करतो. म्हणून महाराजांनी म्हणायचं नाही मी अभंग सोडवला. साधा सोपा सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. सालाबाजाप्रमाणे चालत असलेला ज्ञानदान अन्नदान अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आपलं श्री क्षेत्र बरवाडा या ठिकाणी चालू आहे. किती वर्ष झाले या सप्ताहाला? 47 वर्ष झालं. आणि 47 वर्ष या वर्षी होते का पूर्ण? गेले 46 वर्ष पूर्ण झाले. आपल्या मठामध्ये सप्ताह आहे. परंपरा जोपासली तुम्ही. बरबडा क्षेत्रामधले खूप धन्य आहे. क्षेत्रामध्ये राहणारे लोक खूप धन्य आहे. का? अहो ज्या भूमीला रामगुरु बाबांचा पदस्पर्श झालाय, ज्या भूमीला रामकिसन बाबांचा पदस्पर्श झालाय, ती भूमी पुण्य आहे आणि पवित्र आहे. महाराज साधू संत ज्या भूमीला पाय लावतात ती भूमी पवित्र होते आणि साधू ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्य होते. विठाला अहो साधूच्या ओलाव्यामध्ये आपण राहणार आहे म्हणून त्रिजगतामध्ये साधू थोर सांगितलंय. साधू थोर जाणं, साधू थोर जाना, 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 कलियुगी साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, 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 कलियुगी साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगामध्ये साधू थोर सांगितलं का? तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही. अहो मागेही रामगुरु बाबा होते, आताही आहेत आणि पुढेही राहणार आहेत. म्हणून साधू थोर जाना मागे, साधू थोर जाना आता आणि साधू थोर जाना पुढे. विठाला आपल्याला साधूची परंपरा काय तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. तुम्ही साधूच्या ओलाव्यामध्ये राहणारे माणसं आहेत. अहो साक्षात मी तर म्हणतो रामकिसन बाबा म्हणून पाहतच नाही. मी रामकिसन बाबा म्हणून पाहतच नाही, तर मी रामगुरु बाबा आहेत म्हणून पाहतोय, कारण त्यांच्या गादीवर आहे. मग असे संतांच्या ओलाव्यामध्ये तुम्ही राहताय. अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्सव तुमच्या गावामध्ये होतो. उत्तम ते ठाव रम्य स्थळ. कसं आहे ते? उत्तम आहे, रम्य आहे. म्हणून अशा स्थळावर मला सेवा करायला मिळाली. परी माझ्या दैवा परी माझ्या देवा पार नाही, कामने माझा करू त्यांची सेवा. कामने माझा करू त्यांची, कामने माझा करू त्यांची सेवा, कामने माझा करू तरी माझा देवा पार नाही, तरी माझा देवा पार नाही, तरी माझा देवा पार नाही. अहो तुमची सेवा, रामगुरु बाबांची सेवा, रामकिसन बाबांची सेवा मला घडते. माझं काहीतरी परम भाग्य आणि पूर्वजन्मीचं पुण्य समजतो. या कीर्तनाला उपस्थित गायनाचार्य, मृदंगाचार्य, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, कला, क्रीडा, साहित्य, विविध धार्मिक क्षेत्रातून मान्यवर उपस्थित आहेत. आणि कोणाकोणाचे नाव घ्यायला गेलं तर तसं बाबा 10:30 वाजते. आणि नाव घ्यायचा कंटाळा आला म्हणूनच भगवत घेतलं. नाही कळालं वाटतं तुम्हाला? त्यावर खाली रेंज जाऊ देऊ नका. विठाला तसंही तुमचं नाव सक्रातीला आता 14 तारखेला घेतलंच असेल. नसलं घेतलं तर सांगा, मी घरी येतो, नाव घ्यायला लावतो.
असंच मी एका ठिकाणी धाराशिव जिल्ह्यात तिकडं असंच म्हणलं, नसलंच नाव घेतलं तर मी येतो घरी नाव घ्यायला सांगायला. एक आजोबा म्हणले चला ना, आमच्या म्हातारीनं नावच घेतलं नाही. म्हणलं म्हातारीकडे यावं तर म्हातारी अगोचर असन दगडू मारा. म्हातारी किती अगोचर बघा. मला घरी नेलं म्हातारीने. म्हातारीने बरोबर नेलं घरी. घरी नेल्या बरोबर तिनं पाहिलं दारात, आता काय संन्यास घेता काय? मला पाहिल्या बरोबर म्हाताऱ्याला. बरं मी म्हणलं संन्यास द्यायला नाही आलो, संन्यास घ्यायला बी नाही आलो, मी आधीच घेतलाय. बरं म्हणले नेमकं काय काम? म्हणलं तुम्ही सक्रातीला नाव नाही घेतलं वाटतंय. म्हणले काय घ्यायचं आता, म्हातारा झालाय ना, आता काय नाव घ्यायचं त्याचं? मी म्हणलं घ्या हो, म्हाताऱ्याची इच्छा आहे. तिनं नाव घेतलं. घेऊ का मी नाव? तुमची इच्छा आहे का मी नाव घ्यावं म्हणून? बरं घेतोच आता, जाऊ दे. ती ती म्हणली महाराज काय सांगावा, आमचं म्हातार नाव घ्यायच्या लायकीचं नाही, पण घेते आता तुम्ही म्हणतात म्हणून. तिनं सांगितलं महाराज, देवळीत देवळी, देवळीत ठेवलं होतं पिठलं, देवळीत देवळी, देवळीत ठेवलं होतं पिठलं. काय सांगावं, आमचं म्हातारं काल घरातून निघता निघताच म्हाताऱ्याचं पिठलं नव्हतं, धोतरच फिटलं. म्हणजे धोतर फिटलं. अशी नाव. म्हणून ह्या कीर्तनाला उपस्थित दिग्गज कीर्तनकार मंडळी आहेत, गायनाचार्य मृदंगाचार्य आहेत. दोन्ही दोन्ही हाताने दोन दोन मृदंगाचार्य आपल्याला साथ करण्यासाठी आहेत. असे असणारे दोन्ही मृदंगाचार्यांच्या चरणी नतमस्तक होतो, कारण त्यांची कला म्हणजे काय आहे ही मला माहित आहे आणि मीही शिकून आहे. म्हणून काय मृदंग वाजवायला काय बाबा कष्ट लागतात माहितीये का? अहो एक कीर्तन वाजवायला टाळी आता नका वाजू, तुम्ही टाळ्या पण व्यवस्थित वाजिनात. तुम्हाला सप्त्यात खायला मिळाल्या नाही पोळ्या म्हणून तुम्ही वाजविनात टाळ्या. बरोबर आहे का नाही? अहो एक कीर्तन वाजवायला एक बराच खांद्याचं श्रम लागतं. मग त्यांच्या कलेची कदर केली पाहिजे का नाही? वाजवा मग टाळ्या. तुम्ही टाळ्या वाजविल्यात नाही. खरं सांगू का, दुसऱ्याच्या लेकराचं कौतुक करायला, ऐकून घ्या, दुसऱ्याच्या लेकराचं कौतुक करायला सुद्धा वाघाच काळीज लागते. आता काही न केलं वाघाच, पण काही न केलं डुकराच. जाऊ द्या, असू द्या. सगळेच आता सुदर्शन महाराज आमचे मित्रच आहेत, त्यांनाही धन्यवाद. सुदर्शन महाराजाचं युट्यूब चॅनल आहे. काय महाराजांचं नाव? पसायदान युट्यूब चॅनल. युट्यूब चॅनल आहे, मृदंग ही आहे. आता मला वाटतंय काहीच कमी नाही. तुमचं युट्यूब चॅनल खूप सुंदर आहे. आणि एकूण आमचे कीर्तनकार, हो मला माहिती आहे, कीर्तनकार आहेत, मृदंगही वाजवितात. असे असणारे आमचे केदार महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा या ठिकाणी साक्षात उपस्थित आहेत. बाबालाही धन्यवाद. एकूण आमच्या माझ्यासोबत आलेले कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार असे असणारे विष्णू महाराज पवार ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. एकूण बाबा उपस्थित आहेत. विनेकरी बाबा श्रीरंग महाराज आहेत, चोपदार आहेत. एकूण आपले माऊली बाबाच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत, त्यांनाही धन्यवाद. एकूण आमचे दगडू महाराज आहेत. एकूण ज्यांनी सुंदर चाल म्हणले असे निवृत्ती महाराज आहेत. एकूण पुन्हा खराबे महाराज आहेत. एकूण आमचे माऊली महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. एकूण पुन्हा दुसरे निवृत्ती महाराज शिंदे आमचे मित्र ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मामा आहेत, तिकून सर्व विद्यार्थी आहेत, चौकदार आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचा नाम निर्देश केला असं समजतो. मला तर कीर्तनात असं दोन निवृत्तीचे नाव पुकारले, मला वाटू लागलं कीर्तनातून निवृत्ती घ्यावा. नाही कळालं तुम्हाला? मार्मिक दृष्टांत. कारण अहो असे निवृत्ती दिग्गज असल्यानंतर आपल्या कीर्तनातून निवृत्ती घेतली पाहिजे, बरं का? सुंदर चाल म्हणली. सर्वांना धन्यवाद. माता मौली, पुरुष मंडळी, बाळ गोपाळ, सर्व तरुण मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. आणि मला या सेवेचा योग ज्यांनी घडून आणला असे असणारे विलास सर हजारे आहेत, पुन्हा आमचे भागवत भाऊ हजारे आहेत, आणि रामभाऊ हजारे यांनी मला कॉल केला अंशीराम अप्पाच्या माध्यमातून. ज्यांचं कीर्तन आज ते म्हणले महाराज बाबा मी येऊ शकत नाही. म्हणलं कस काय? म्हणले मी बोरकिनीला आहे. आपले अंशीराम महाराज ते या ठिकाणी येतात, तुम्हाला सेवा देतात. त्यांनाही धन्यवाद देऊ आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन सेवा समाप्त करू. झोपले का काय? सुरुवात नाही तर हो म्हणायला लागलात का तुम्ही? विठाला विठाला खूप सुंदर उत्सव चालू आहे. आणि असाच उत्सव तुमचा कायम जोपर्यंत चंद्र आहे, सूर्य आहे, तोपर्यंत हा
कायम सुरू राहणार आहे. कारण सांगू का, भगव्याची ताकद काय असते? अहो भगवा अखंड फडकत राहतो. कसा? अहो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगवा फडकणार आहे. आणि फडकला कसा सांगतो? सूर्य उगवतानाही भगवा दाखवतो आणि मावळतानाही भगवा दाखवतो. लक्ष द्या. विठाला सुंदर उत्सव चालू आहे. या उत्सवामध्ये माझी आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आणि त्या सेवेकरता सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा संत पर प्रकरणातील आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही संत आहेत. आधी पहिलं विशेषण दिलं, तुम्ही तुम्ही कोण? महाराज तुम्ही कोणाला म्हणता? तुकोबाराय म्हणले, मी संताला म्हणतो. तुम्ही संत? मग संत नेमकं म्हणायचं कोणाला? आम्हाला ते संत दाखवून द्या. संत अनेक झालेत या कलियुगामध्ये. अहो कलियुगामध्ये पोटासाठी इतके संत झाले. झाले कलित पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. अहो पोटासाठी संत होणारे अनेक आहेत कलियुगामध्ये. मग कोणाला म्हणता तुम्ही? त्याची संत, 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 त्याची संत. याचा हे नाव विठ्ठल, याचा हे नाव विठ्ठल, देवती नाही तारा डोरा, देवती नाही तारा डोरा. त्याचा हे नाव विठ्ठल, त्याचा हे नाव विठ्ठल, विठ्ठल, देवती नाही तारा डोरा, देवती नाही तारा डोरा. मग कोणते संत आहेत महाराज? नेमकं कोणते संत? दगडोबा महाराज म्हणले, लय संत संत करू नको, घे पुरावा. तेची संत, तेची संत. खरं सांगू का, कीर्तनकाराने नेहमी कीर्तनात पुरावा द्यावा. वेदाचा, शास्त्राचा, संताचा पुरावा द्यावा. काय? कीर्तनकाराने कीर्तन करत असताना वेदाचा, शास्त्राचा, संताचा, ग्रंथाचा पुरावा द्यावा. नाही जर ग्रंथाचा पुरावा द्याला, नाही शास्त्राचा पुरावा द्याला, नाही संताचा पुरावा, कीर्तनात कोणताच पुरावा नाही द्याला, त्या महाराजाला बरबड्याच्या बाहेर नेऊन खेळायला वाटते तो. विठाला विठाला महाराजांनी उदाहरण दिलं, तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत, असा अन्वय अर्थ आहे. ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत. मग कोणते संत? तुम्ही संत म्हणतात. कोणते संत? ज्यांचा हेत विठ्ठले. तुमचा हेत विठ्ठले आहे म्हणून तुम्ही संत. विठाला विठाला एक जण म्हणला, महाराज तुम्ही काय सांगता, आमच्या घरी संत येतात. म्हणलं कसे आहेत संत? म्हणला काय सांगावा महाराज, आमचे संत काय करतेत, आमचे गुरु संत काय करतेत तुम्हाला माहितीये का? म्हणलं काय करते सांग ना. म्हणलं महाराज आमचे संत नुसतं ध्यान धरतेत. येड्या, बगळा सुद्धा ध्यान धरतोय. काय बकाचे ते ध्यान, काय बकाचे ते ध्यान. अहो एवढंच नाही, बक ध्यान धरी, सोंग धरोनी मत्स्य मारी. मग माशी त्याच्या जाळ्यात यावा म्हणून ध्यान धरतो. तसं तुझा गुरु ध्यान धरीत असन, शिष्यानं काहीतरी द्यावा, आणि गुरुला वाटतं शिष्यानं काहीतरी द्यावा, आणि शिष्याला वाटतं गुरुनं काही द्यावा. महाराज म्हणले, असे
तुकाराम म्हणले आशे संत महाराज म्हणले शपथ घेऊन सांगतो नरकाला जाते विठोबाची नरका जाती म्हणे ऐसे गुरु शिष्य टाळी वाजवा याच्यासाठी टाळी वाजवायचा फायदा सांगतो म्हणजे टाळी वाजवितात माझं कीर्तन पहिल्या दिवशी पाहिजे होतं 7 दिवस टाळ्या वाजविल्या असते बघा टाळी वाजवायचा फायदा सांगतो कीर्तनात टाळायची टाळाटाळी करायची नाही अहो रोज जर अर्धा तास अशी टाळी वाजवली कशी रोज अशी अर्धा तास टाळी वाजवली आता वाजू नका सांगतोय मी रोज जर अशी अर्धा तास टाळी वाजवली तर वर्षांनी मला भेटा तुमच्या शरीरात एकही रोग राहत नाही वाजवा टाळी बाबा खरं सांगू का आता टाळीचा आवाज आला पण महाराजांनी सांगितलं म्हणून नाही आपला रोग बरा व्हावा म्हणून बरोबर आहे का नाही अहो कीर्तनात टाळ्यांची टाळाटाळी जो करील कीर्तनात टाळ्यांची टाळाटाळी त्याशी सकाळी यम कवटाळी विठाला रोज अर्धा तास टाळी कुठे वाजवायची माहितीये का कीर्तनात भजनात तुम्ही जर दारे धरा गेले आणि टाळी वाजवत बसले लोक म्हणते ना रे सप्त्यात चांगला होता रे आता बिघाडाय वाटतंय चला म्हणले गाडी करून जालन्याला बाराळ्याच्या तिथे नेऊ म्हणले असं होऊ नये म्हणून कीर्तनात टाळी वाजवायची विठाला बघा विठोबाची आन नरका जाती तुका म्हणे आईशे कैसे लोभी गुरु लालची चेला दोन्ही नरक में ठेलम ठेला अहो गुरुला वाटतं शिष्याकडून काही मिळावा आईशे शिष्य आणि गुरुला काहीतरी मिळावा अशी शिष्याकडून अपेक्षा आहे आयशे गुरु आणि गुरुकडून काही मिळावा आयशे शिष्य नरका जाती महाराज म्हणले विठाला म्हणे आयशे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाती एक जण म्हणला महाराज तुम्हाला काय सांगावा आमच्या महाराजाच्या जटा एवढ्यात म्हणले 4 जण लागत धरायला कुंभमेळ्यातले साधू नाही इकडचे सांगतोय कुंभमेळ्यातले साधू सिद्ध असते इकडचे साधू जटाधारी साधू म्हणण्यापेक्षा अहो जटा वाढून पोट भरणारे साधू सांगतोय अहो काम साधू सांगतोय तुम्हाला महाराज म्हणले तसे जटा वाढवणारे लांब लांब जटा काय वाढव लांब जटा वाढवल्या म्हणजे काही संत होत नाही महाराज मग कोणते संत आमच्या दगडू महाराजांनी सांगितले ते संत ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले कोणाचा हेत विठ्ठले महाराज म्हणले ज्यांचा हेत विठ्ठले नाही ते टाना टोना काहीच नेनत नाही ते संत नेनती काही टाना टोना ए पुरो बसा ते म्हणत असते कस काय चॅनल बदललं टीव्ही पुढे बसतेत ना नाही का ते म्हणले असते कस काय चॅनल बदललं ना त्याला कळ ना ह्या टीव्हीचं रिमोट माझ्या हातात विठाला सांगू का कीर्तनातून अजिबात उठू नये अजिबात म्हणजे आता उठलं नाही पाहिजे हे नियम सांगितले पाहिजे ना आम्ही नाही सांगावं मग सांगायचं कोण कीर्तनातून उठलं कीर्तनात बसलं कीर्तनातून उठल्या बरोबर बाबा जेवढे लोक बसलेत का तेवढ्याच पाप त्याच्या माथी बसत आहे म्हणून पाप घेऊन जायचं असलं तर कीर्तनातून उठायचं आणि पाप जर
इथं जाळायचं असेल तर कीर्तनात बसायचं विठाला आणि संतांच्या भूमीमध्ये आपण आहोत. अस्ताव्यस्त न बसता एकदम टाईट शिस्तीत बसावा. मंडप एवढा दिला आणि तिकडे तरुण मंडळी पाय लांबून बसले, म्हातारे माणसं मंडपात आणि तरुण मंडळी तिकडे पाय लांबून बसलेत. आता काय आपली संस्कृती बघा ना तुम्ही. दुसऱ्या धर्मात आहो, आम्ही नाही बोलायचं तर बोलायचं तरी कोणी. आहो दुसऱ्या धर्मात जा, नमाजाचा टाइम होऊ द्या, बघा तुम्ही पाय लांबून भिंतीपाशी बसलेला कोण असतो. अहो दुकान बंद करून ते नमाजाचा टाइम झाला तर तिकडे जाते आणि आपले कीर्तन झाल्यावर पबजी खेळते. विठाला विठाला खरं सांगू का, तरुण मंडळी जर कीर्तनात असले ना तर अजून उत्सुकता येते. तरुण कोणाला म्हणायचं माहितीये का? तरुण ज्याला संध्याकाळी आणावं लागतंय धरून त्याचं नाव कळालं वाटतंय तुम्हाला. दुकान जवळच येत ना म्हणत्याला. विठाला विठाला करणा भाग्यवंत करला नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात करला भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात करणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अहो तरणा कीर्तनात बसला पाहिजे. काय करावा, इथं बरबडा ठिकाणी माझ्यासारखा साधू कडक पाहिजे होता. कडक म्हणजे कसा बोलणारा. कडक म्हणजे काय, मी काय कडक इस्त्री सारखा नाही. बाबा झालेत शांत म्हणून प्रत्येक गोष्टीला अंत आहे, म्हणून बाबा शांत आहेत. बरं बरं आहे का नाही? बाबा शांत आहेत म्हणून. नाहीतर तुम्ही आमच्या मठाकडे या आणि खरोखर तुम्ही बघा, कीर्तनात इकडं तिकडं मुलगा दिसला की पाय पण हाणतो, पाय पण. बघायचं असलं तुम्ही तिथे येऊन बघा. हे विष्णू महाराज साक्षाला. आणि तुम्हाला खोटं वाटत असं, निवृत्ती महाराज आलते त्याला विचारा. माझ्या हाताखाली 200 पोरं आहेत, 200 तरुण गावातले लग्न झालेले सगळं तरुण पोरं. जर मी नुसतं दिसलो त्याला तर त्याच्या हातात तंबाखू दिसणार नाही, त्याच्या हातात तुम्हाला काही दिसणार नाही आणि ते आस्ताव्यस्त बसलेले दिसणार नाहीत. मी जर बीड मधून कुठून गाडी दिसली तर लोक पोरं कुठं लपतेन माहितीये का? दुकानात कुठं इकडं तिकडं लपतेन. एवढं माझं दरारा आहे साधू आहे म्हणून, नाही तर लोकांनी मला हाणलं असतं. विठाला विठाला आता आपलं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आता दुसऱ्या वेळेस जर आलो तर हे तरुण इकडे दिसले की हानले धरून म्हणायचे बर का. म्हणून बाबा मी पुढच्या वर्षी अजिबात कीर्तन घेणार नाही तुमच्या सप्त्यात. 7 दिवस इथं राहतो. यायला कशी शिस्त लागत नाही हेच बघतो. हे पण हे एक टाकू नका बरं. तुम्ही युट्यूब चॅनल लावलं म्हणजे ते आमच्या तोंडाचं कुलूप आहे. विठाला विठाला खरंच आपल्या धर्माची शोकांतिका आहे का नाही बरं? आपण बोललं पाहिजे ना. जे जे घेते ते बोलत नाहीत, कारण ते मिंदे असते. आम्हाला काही द्यायचं नाही घ्यायचं नाही, आम्हाला कुठं काही न्यायचं बी नाही. विठाला ते बोलणार नाहीत कारण त्याला माहिती इथं बोललं की पुन्हा आपल्याला आणणार नाहीत. आणणार नाहीत. आणि संन्याशाचं कसं असतंय, एक घर रक्षण 10 घर भिक्षा. विठाला विठाला सगळे उद्यापासून हात जोडून विनंती आहे, तुम्ही कीर्तनात बसा. आहो अनेक आपले इथं महात्मे येणार आहेत. कोणत्या महात्म्याच्या पदस्पर्शाने आपलं सोनं होईल सांगता येणार नाही. कोणत्या ऐका उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोणत्या साधूच्या पदस्पर्शाने तुमचं उद्धार होईल, सोनं होईल सांगता येणार नाही. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोणते संत तेही सांगतो. मग त्याच्यातच येतंय दोन्ही पण उदाहरण. एका याच्यात किती, एका बॉल मध्ये 6 रन काढायचे असं म्हणतात का नाही क्रिकेटवाले, तसं एकाच बॉल मध्ये सगळे उदाहरणं देतो. बघा कोणते संत. अहो तुकोबाराय म्हणले मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात, ते संत आहेत. कोणते संत बघा, कोणत्या संताच्या पायानं उद्धार होईल सांगता येणार नाही. एका कीर्तनामध्ये एका कीर्तनकारांनी सांगितलं, लोखंडाला परीस लावल्याबरोबर, परिसाला लोखंड लावल्याबरोबर सोनं होतं. सोनं होतं.
असं ऐकलं आणि ऐकलं आणि जिद्दी माणूस होता. जिद्दी माणूस होता, म्हणला बाबाने सांगितले ना बरोबर, आपल्याला परीस शोधायचा. परीस पाहिला का तुम्ही? दाखवायचं का तुम्हाला? विष्णू महाराज आपली गाडीचा दरवाजा उघडा दाखवतो. परीस नाही, उग म्हणायला परीस पाहायचा म्हणलं, ती माणूस म्हणला पाहायचा आपल्याला. त्याने काय केलं, एक खिळा घेतला सायराज महाराज, असा खिळा घेतला आणि खिळा घेतला आणि खिशात ठेवला. कोणताही दगड दिसला की असा घासायचा, कोणताही दगड दिसला घासायचा. असं करता करता खिशात ठेव ठेव खिसा फाटला, पण खिळा काय सोन्याचा झाला नाही. बायको म्हणली, अहो खिळा वागवायला सोनं व्हायनं, खिसा फाटायला मी शिव शिव बेजार. ती बायको म्हणल्या बरोबर ते म्हणला, तुला ताण देत नाही काहीच नाही. लोहाराकडे गेला, एवढी पट्टी आणली बाबा. ती पट्टी आणली, पट्टीत काय केलं, छिद्र पाड. छिद्र पाड पट्टी आणली, करदुड्यातच ओवली. करदुड्यात ओवली, करदुडा जिथं दिसन दगड त्या दगडाला पट्टी घासणार. असं करता करता बराचसा काळ गेला आणि गावकऱ्यानं त्याचं नावच पाडलं, दगड घाश्या नाव पाडलं. त्यांनी काय त्याचा जिद्दीपणा सोडला नाही. त्यांनी काय केलं, पट्टी लावायची दगडाला, दगड मारत दगडाला लावली की पाहायचं. पाहिलं, सोनं नाही झालं. एक दिवशी असं पाहता पाहता दगडाला घाशीत 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 कुठपर्यंत घासलं, 9:45 वाजत आले. म्हणजे 9:45 वाजलेत, घासणार नाही आता मी. त्यांनी पट्टी घासली आणि घासली, घरी गेला. घरी गेल्याबरोबर रात्री झोपला आणि झोपल्याबरोबर त्याने काय केलं माहितीये का, झोपला, सकाळी उठला, स्नान केलं आणि टॉवेल गुंडाळलेली होती करदोळा वर काढा. वर काढल्याबरोबर बायकोचं लक्ष त्या पट्टीवर गेलं. चम 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 चमकू लागली ती पट्टी. पट्टी चमकली, म्हणले अहो पट्टी सोडा ना आता, ती सोन्याची झाली. आनंद झाला, पट्टी सोन्याची झाली, पट्टी सोन्याची झाली, पट्टी सोन्याची झाली. पण दीर्घकाळ आनंद टिकला नाही बाबा. पट्टी सोन्याची झाली, आनंद, पण ही पट्टी कोणत्या दगडानं सोन्याची झाली हे दुःख झालं. तस कोणत्या साधू तुमच्याकडे येईल आणि कोणत्या साधू तुमचं सोनं करून जाईल सांगता येणार नाही. या या संतांचे देणे, या संतांचे देणे, या संतांचे देणे, या संतांचे देणे. कल्प तरुणी तुझे, कल्प तरुणी तुझे, कल्प तरुणी तुझे. परिसा परिसा गाद दे दे, परिसा परिसा गाद दे दे, परिसा परिसा गाद दे दे, परिसा परिसा गाद दे दे. चिंतामणी ठेवना, चिंतामणी ठेवना, चिंतामणी ठेवना, चिंतामणी ठेवना. आलिंगने सुख वाटे, 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 आलिंगने. या संताचे हे देणे, कल्पतरू हुनी दुने. मग कोणत्या दगडानं सोन्याची पट्टी झाली त्याला कळालं नाही. तसं कोणत्या साधून आपलं सोनं होईल सांगता येणार नाही. मग ते संत आपल्या गावामध्ये येणारे प्रत्येक संतच आहेत असं म्हणून जर दर्शन घेतलं तर तुमचा उद्धार होईल. मग महाराज, नामस्मरण करणारे जे संत आहेत ते तुम्ही सांगितले, बरं आम्हाला मान्य झालं त्यांच्या मुखामध्ये नामस्मरण आहे, मग ते संत आहेत. पण नेमकं महाराज ते संतच आहेत का? महाराज म्हणले नाही. माय बाप कृपावंत, माय कोण आहे, माय कोण आहे? महाराज कोणते संत माय बाप झाले सांगा ना आम्हाला. साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. करुषणे हरे ताप, करुषणे हरे ताप, करुषणे हरे ताप, करुषणे हरे ताप. सर्वाभूते सर्वाभूते सुख, सर्वाभूते सुख, सर्वाभूते सुख. ज्ञानोब माझा,
साधकाचा माय बाप 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 सर्व भूती सुख कोण माय बाप आहेत टाळी वाजवा. हा, आता मोकळे झाले तर बघा. साधकाचा मायबाप कोणते संत मायबाप आहेत सांगितलं. साधकाचा मायबाप दरुशनी हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. दगडोबा महाराज, निवृत्ती महाराज, साई महाराज, आपले केदार महाराज. मला खूप गायन करा वाटतं यायच्यासारखं, खूप गायन करा वाटते, पण मला गाता येत नाही. कोण म्हणलं खाता येतंय का? कोणतरी म्हणलं इकडे खाता येत. मला खाता येतंय पण अजून नाही खाल्लं. कीर्तन झाल्यावर खाणार. बघा बाबा, देवाने मला नाही दिला स्वर बर का, देवाने मला नाही दिला स्वर, पण कीर्तनाचा भलता जमलं रे. विठाला विठाला एकटं पाहून असंच बोलत असते माणूस, कारण भगव्या कपड्यावाला दिसला की असंच बोलते. विठाला कोणते मायबाप सांगितलं. साधकाचा मायबाप दरुशनी हरिताप. त्यांचं दर्शन घेतलं की काय होतं महाराज, सगळी चिंता नाहीशी होते, दुःख नाहीच होत, दारिद्र्य नाहीच होत, दैन्य जात, दैन्य गेले, उठा उठी फक्त संतांच्या सानिध्यात. म्हणते संत तुम्ही संत आहेत कोणते, मायबाप कृपावंत कोणते. साधकाचा मायबाप ते संत धन्य आहेत, किंवा त्यांचं दर्शन झाल्याबरोबर सगळं आपल्याला प्राप्त होतं. ते संत आहेत, मायबाप आहेत आणि कृपावंत आहेत. महाराज कृपावंत आम्हाला सांगा. मायबाप कळाले, संत कळाले, पण कृपा काय, कृपा कोणी केली? अहो कृपेचे 4 प्रकार आहेत, पण एक कृपा सांगतो तुम्हाला बघा, नाही तर 2 सांगतो, जाऊ दे. असं काही पुन्हा म्हणू नका की कीर्तनात महाराजांनी सांगितलं नाही. सगळं काय मी गुत घेत नाही आणि गुत्यातला नाही, गुत्यातला नाही. आणि असं काही बाबा बोली झाली नव्हती तारीख घेताना, अशी काही बोली झालती का महाराज 2 तासात अभंग सोडवावं लागेल, अशी काही बोली झालती का आपली? नाही अजिबात. मी ठरवून येत नसतो बघा, बारकाई नाही का, मी ठरवून येत नसतो आणि ठरवून बी येत नसतो. नाही कळलं वाटतंय. विठाला विठाला मायबाप कळाले, कृपा कृपा सांगा. महाराज कृपा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणती कृपा आणि कोणावर कृपा झाली. अहो संतांची कृपा झाली की काहीच कमी पडत नाही. कोणती कृपा सांगतो. पैठण क्षेत्री एक राहणार कुटुंब आणि त्या कुटुंबामधील एक मूळ असा मुलगा जन्माला आलेला, आणि त्या मुलाला काहीच काम येत नव्हतं आणि काही करतही नव्हता.
काय करायचं मग महाराज नुसता खायचा आणि झोपायचा. असं करता करता बरच वय झालं आणि वय झाल्याबरोबर आईला वाटलं काहीतरी सच्चिंतन घडावा, सत्संग घडावा. याच्या जीवनात नाही निदान काम झालं तर याला सत्संग घडावा म्हणून नाथ बाबाकडे नेलं. नाथ बाबाकडे नेलं. नाथ बाबाचे तिथे रामायण चालायचं, रामायणाचा पाठ चालायचा. रामायण ऐकायला आलेल्या लोकांना काय मिळत होत? काय मिळत होत? अहो, ऐकायला येणाऱ्या माणसाला पुरणपोळीचं जेवण आणि सोबत 1 किलो डाळ आणि 1 किलो गुळ कुठं मिळत होता? नाथ बाबाकडे कथेला आलेल्या, ऐकायला आलेल्या माणसाला हे मिळत होत. आपल्या सप्त्यात कमिटीवाले काय देतात बघू आता. तुम्हाला नाही पाहिजे का? ते म्हणले काही नाही जरी दिलं तरी ज्ञानदान मात्र द्यायलीत ना आपल्याला. बस झालं, ज्ञानदान पाहिजे. मग नाथ बाबाकडे गेले आणि नेलं. नेल्याबरोबर म्हणले चल तिथे कथेत. त्यावेळेस आईनं सांगितलं कथेत चल. त्यावेळेस मुलगा म्हणला आई मला कथेत यायचं नाही, मला झोप यायली. बाहेर झोपला, रपाडात झोपला. झोपल्याबरोबर झोप लागली, कथा संपली. आई उठवायला आली, जेवायला तरी चल. जेवायला म्हणल्या उत्सुकतेने उठला आणि जेवला. जेवायला गेला, पोटभर जेवला आणि घरी आला. घरी आला, 2 दिवस घरी राहिला आणि आईला म्हणला आई मला ते बनवून दे. कोणतं? ते तिथं खाल्लं होतं ते मला बनवून दे. आई म्हणली ते तिथं केलेलं ते करायला माझ्याकडे हे नाही. त्याच उत्तर व्याकरणामध्ये हे न मिळत असत. ते करायला माझ्याकडे हे नाही. काय नाही? ते जिथं जे साहित्य करायला होतं ते साहित्य माझ्याकडे नाही. मग मला ते खायचंय. म्हणली चल तुला नेते. हाताला धरलं आणि म्हणले चल तुला बाबाच्याच हावली करते. तेव्हापासून प्रथा आली काय काय माहित. घरी काहीच न करणारा पोरगा चल तुला महाराजाच्या संस्थेतच नेऊन घालते. तेव्हापासून प्रथा आली काय काय माहित. बर का, विनोदाचा भाग द्या सोडून. मग आईनं हाताला धरलं म्हणले बाबा आहे तुमच्याच वटीत राहू द्या. बाबा म्हणले काय करतो? नाही काहीच करत नाही, झोपतो खातो झोपतो. म्हणले काही अडचण नाही, त्याला एक बाजूची रूम देतो. त्यावेळेस रूम नव्हते, हॉल होते, पण आता संस्थेतलं सांगतोय. बाबा म्हणले तिकडं कोपऱ्यात जागा देतो, खायचं प्यायचं झोपायचं एवढंच काम करायचं. नाथ बाबाची उतरती पराई झाली. उतरती पराई झाली, रामायण काही शिल्लक राहिलं. आणि शिल्लक राहिल्याबरोबर लोकांनी सांगितलं, भक्तांनी सांगितलं बाबा रामायण सांगायला कोणीतरी शिष्य पाहिजे ना, उत्तराधिकारी पाहिजे ना कोणतरी. बाबा म्हणले तुम्ही चिंता करू नका, मी उत्तराधिकारी निवडलाय. आताचे साधू उत्तराधिकारी निवडीत नाहीत आणि निवडल्याला काढून देते, त्याला कोण काय करेल. विठाला विठाला असे बरेचसे उदाहरण आम्ही पाहिले तर म्हणून सांगतोय बर का. बाबा माफी मागून. बाबाचं तसं उत्तराधिकारी नाही आणि बाबा आपले सायलेंट भजन करते, चिंतन करते. कोणाला एक नाही दोन नाही असे साधू अहो तुमच्या गावाला मिळाले, खरंच तुमचं भाग्य आहे. अशा साधूची सेवा तुम्हाला घडलीच पाहिजे. अहो माणूस गेल्यानंतर किंमत कळते. रामगुरु बाबा होते त्यावेळेस ज्याच्याकडे कामाला होते त्यांनी बांधून ठेवलं आणि गेल्यावर सांगितलं अहो ते संत होते आणि माझ्या घरी कामाला होते. कोणी सांगितलं? गेल्यानंतर. तसं माणूस गेल्यानंतर किंमत कळून काय उपयोग नाही. अहो चालते बोलते संत, चालते बोलते देव म्हणजे हे संत आहेत. विठाला विठाला बाबांनी सांगितलं तुम्ही चिंता करू नका, मी उत्तराधिकारी निवडलाय. म्हणले आता कोणाला रामायण सांगायला लावायचं? म्हणले आणा त्याला बोलून, कोपऱ्यात झोपलेला आहे. म्हणले हा ते तर खाऊन झोपलाय. म्हणले आणा त्याला. आणलं आणि बाबांनी सांगितलं अरे गावबा तुला आता इथून पुढे रामायण सांगायचंय. गावबा म्हणला मी झोपलो, खाल्लं झोपलं, काहीच केलं नाही. नाथ बाबा म्हणले बस तर खरी. नाथ बाबाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर नाथ बाबाने थाप मारली आणि बस म्हणले. झालं काय? कृपा कटाक्ष आपुल्या पदी पैसा दिले, 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 आपुल्या पदी कृपा कटाक्षाने आलेले, कृपेने डोळ्यानं पाहिलं आणि आपल्या पदावर बसवलं. डोळ्याची कृपा आणि हस्त कृपा सांगतो चालते धावत्या वेगात. अहो ज्ञानोबारायाकडे ज्या वेळेस पैठण क्षेत्रामध्ये शुद्धीपत्र आणायला गेले त्यावेळेसचा सगळा कथा भाग तुम्हाला माहित आहे. ज्ञानोबारायाकडे एक रेडे आणण्यात आला आणि म्हणले हेच नाव ज्ञान आहे तुझंही ज्ञान आहे,
हे वेद बोलन का? त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणले माझा आणि याचा आत्मा एकच आहे, का रेडा बोलवणार नाही? महाराजांनी हात टाकला, प्रत्यक्ष हात टाकल्याबरोबर ज्ञानदेव म्हणे बोलिला ऋग्वेद, ऋग्वेद ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मुक्षीयमामृतात. हे ऋग्वेद रेडा बोलला. कोण बोलला? ऋग्वेद रेडा बोलला. आपण विठ्ठल विठ्ठल 2 तासात एकदा तरी म्हणलं का? हेच तर फरक आहे. विठाला जनाबाईची गौरी हातानं थापलेली विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपली गौरी नाही, गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपलं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणे ना, गौरीच्या पण पलीकडची. विठाला विठाला मी नाही सांगत. नाथ महाराज म्हणले, अनेक संत म्हणले, जर तुम्ही नामस्मरण नाहीच केलं तर तुमचं तोंड नाही. नामाविना मुख सर्पाचे ते भीड, जीवान विकार सर्वत आहे, जीवान हे काल सर्वत आहे. नामाविना मुख सर्पाचे ते भीड, जीवान विकार सर्वत आहे, जीवान विकार सर्व आहे. नाथ महाराज म्हणजे तुमचं तोंड नाही, सर्पाचं बीळ. मी नाही सांगत आणि माझ्या पदरचं ऐकायला आले नाही तुम्ही. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जीवा नवे काळ सर्प आहे. मग महाराज तुम्ही आम्हाला कृपा सांगितली, मायबाप सांगितले, संत सांगितले, ते नेमके करतेत काय? करतेत काय? त्यांचा परिचय द्या, काय करतेत? अभंगाच्या 3ऱ्या चरणात वाढा भक्ती भाव धर्म भक्ती भाव भक्ती भाव महाराज म्हणले ते करतेत काय? काय करतात त्यांचा
हे तुम्ही सांगितलं, त्यांचं वर्णन करता येत नाही. कायमी पती तुम्ही सांगितलं आम्हाला, पण ते संत करतात काय, त्यांचं वर्णन एवढं का करता तुम्ही? महाराज म्हणले ते करतात काय ऐका. महाराजांनी सांगितलं, वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया धर्म, वाढावया कुळाचारामध्ये नाम वाढवण्यासाठी संत इथे येत असतात. विठाला वाढावया सुख. महाराज आम्हाला काही सुख नाही का? महाराज म्हणले तुम्हाला सुख नाहीच. सुख नाही आली या संसारा, या संसारात सुख नाही. महाराज म्हणतात ना, सुख इथं कुठंच नाही. कोठे आली या संसारी, सुख नाही 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 कोठे आली या संसारी, वाया हव फेरी होऊ नका, 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 दुःख बांधवली आहे हा संसार, दुःख बांधवली आहे हा संसार, दुःख बांधवली आहे हा संसार, सुखाचा विचार नाही बांधवली आहे हा संसार, सुखाचा विचार आहे हा संसार, दुःख बांधवली आहे हा संसार, सुखाचा विचार नाही महाराजांनी सांगितलं, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. एवढंच नाही, यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. संसार नगरी बाजार भरला बाई. या संसारात बाजार भरलाय, इथं कुठंच सुख मिळणार नाही. महाराज म्हणतात, आख आयुष्य सुखाच्या अपेक्षेनं जात, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, सर्व सुखाच्या अपेक्षेनं जीवन गेलंय तरी सुख मिळणार नाही. मग महाराज नेमकं सुख आम्हाला कुठे आहे सांगा. अहो, सुख पाहण्याची आपली दृष्टी, आपली वाटचाल जी आहे ती चुकलेली आहे. कशी सांगतो, उदाहरण देतो, साध व्यवहारातलं उदाहरण देतो. एक श्रीमंत माणूस होता. श्रीमंत माणसाने काय केलं, मांजर पाळली. आणि मांजर पाळली, एवढा मांजरीला जीव लावला, एवढा जीव लावला, एवढा जीव लागला. किती लावला विष्णू महाराज सांगू का? मांजर त्यांच्याशिवाय खात नव्हती आणि ते मांजरीशिवाय खात नव्हते. एवढा जीव लावला मांजरीला. आणि एरी पण म्हणतात ना, मुक्या प्राण्याला जीव लावल्यावर मुक प्राणी जवळ येतंय. म्हणून मांजरीला इतका जीव लावला, मांजर त्यांच्या विना जगत नव्हती, ते मांजरीशिवाय जेवत नव्हते. असा बराचसा काळ गेला आणि पाहुण्याचा फोन आला, या तुम्हाला 8 दिवस गावाला जायचंय आमच्या सोबत. म्हणले मांजरीला करायचं काय? घरी बायकोला सांगितलं, आता मांजरीला करायचं काय? सोबत नेल्यावर लोक नाव ठेवतील, नाही ते येडं झालं म्हणते, दुसरं काय म्हणते. लेकरू नाही काय नाही घेऊन चालले, मांजरीला घेऊन चालले, ती येडं म्हणते. मग म्हणले काय करायचं? युक्तिवाद लढवला. हुशार माणूस त्याने युक्तिवाद लढवला. म्हणले काही नाही, आपल्या मागच्या घरामध्ये कापूस आहे म्हणले, एवढा एवढा गोळा आण म्हणले. आणला एवढा गोळा आणि ठेवला. कुठं ठेवला? शिंक बांधलं, शिंक्यावर ठेवला. आणि म्हणले काय कर, 8 दिवस पुरेल एवढं पाणी एका टोपल्यामध्ये ठेव मांजरीला, मांजर जिवंत राहते, मरत नाही. मग असं करता करता पाणी ठेवलं, शिंक वर बांधलं, त्याच्यावर कापसाचा गोळा ठेवला. गोळा ठेवून नेमकं केलं काय माहितीये का? घर लावून घेतलं आणि निघून गेले. 8 दिवस. मालकाला तर माहित आता मांजर मरत नाही, आणि मालकीनीला चिंता लागली, मांजर मेली का काय.
परत आले 8 दिवस उलटले. तुम्ही म्हणता कस काय 8 दिवस लगेच झाले? कीर्तनात टायमिंग नुसार लगेच होत असते. 8 दिवस लगेच झाले आणि आले. आल्याबरोबर आल्याबरोबर बायको म्हणती घरी जायच्या अगोदर काय करा, रूम फ्रेशनर घ्या, मांजर जर मेली असली तर वास गीस येईन, घ्या म्हणले. म्हणले काय गरज नाही. घरी गेले, दरुजा उघडला. दरुजा उघडल्या बरोबर मांजर दरुजात पळत आली, ताजी तवानी मांजर. म्हणले मालक हे झालं कसं? म्हणले तू आधी पाणी ठेव, म्हणले हात पाय धुऊ दे, चहा पिऊ दे, मग सांगतो. चहा प्याला, सगळं झालं. आणि बायकोला वृत्तांत सांगू लागला. अरे म्हणले मांजरीला पाणी ठेवलं, मांजर ताजी तवानी राहिली, पाण्यामुळे नाही राहिली. मांजरीला असं वाटलं की त्या शिंक्यावर मालकाने लोण्याचाच गोळा ठेवलाय. कापसाला काय पाहिलं? लोण्याचा गोळा. तसं आपल्याला वाटतंय मुलगा झाल्यावर सुख होईल, तो लोण्याचाच गोळा आहे. सुखाचा सुखाचा गोळा म्हणावा लागेल. मुलगा झाल्यावर कोणाला वाटतंय लग्न झाल्यावर, कोणाला वाटतंय नातू झाल्यावर, कोणाला वाटतंय नातू शिकल्यावर. असं करता करता किती दिवस गेले तरी सुख मिळत नाही. जसं मांजरीला किती दिवस त्या कापसाकडे पाहिलं तर लोण्याचा गोळा मिळणार नाही, कारण ते लोणी नाहीच. हे काय? कापूस. तसं तुम्ही याच्यात कितीही सुख पाहिलं, सुख मिळणारच नाही, कारण हे याचा स्वभावच दुःख मूळ आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून महाराज मग सुख आहे तरी कुठं? महाराज म्हणले संत समागमामध्ये सुख आहे. सुख या संत समाज, सुख या संत समागमे सुखया संत समागमे सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे, विठाला विठाला.